नमस्कार. नवीन दिवस नवीन सुरुवात. हा ब्लॉग आहे सोमवारचा. सकाळीच आम्ही देवळात गेलो होतो. गणेशला पण सुट्टी होती कारण इथे बँक हॉलिडे होता आणि आर्या चाललेली आहे स्टेपवर चढत आणि हरित नेहमीप्रमाणे बावचळलेला आहे. आणि देवळामध्ये फंक्शन होतं गोपाळकाला आणि दहीहंडीचं, त्याच्यामुळे आम्ही जिथे होतो आणि गर्दी होती बऱ्यापैकी, पण आमचं व्यवस्थित दर्शन झालं आणि त्याच्यासोबतच आम्ही तिथे आरती वगैरे झाली आणि आम्ही निघालो होतो फूड फेस्टिवलला. फूड फेस्टिवल हे सोमवारपर्यंत होतं, त्याच्यामुळे आज पण आम्ही जिथे गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आरास केलेली आहे देवांची, इतकं सुंदर सजवलेलं आहे आणि श्रावणी सोमवार पण होता, त्याच्यामुळे तिथे पेंडीला छान अभिषेक पण करायला मिळाला आम्हाला आणि आरती वगैरे सगळी आटोपली आणि मग आम्ही निघालो फूड फेस्टिवलला जाण्यासाठी. आजचं वातावरण पण खूप चांगलं होतं. ऊन पडलं होतं, थंड होतं, पण ऊन पण चांगलं होतं, त्याच्यामुळे बरं वाटत होतं. आणि तुम्ही बघाल की कितकी सुंदर आरास केलेली आहे कृष्णाची. खूप मजा आली तिथे. पण नंतर इथे आम्ही आलो आहोत आता फेस्टिवलला. तर इथे आपण जे बलूनसारखं फुग्यांचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ते पॉपअप करायला सांगतात आणि मुलं मस्त एन्जॉय करतात आणि छान होतं, मजा केली तिथे पण मुलांनी. त्याच्यानंतर तिथे गार्डन होतं, तिथे मुलांच्या ॲक्टिव्हिटीज होत्या, ते बलून सोडत होते ती लोक, बबल्स, आणि मुलांना छान त्या गाण्यावर डान्स करायला देत होते आणि अरिन आणि आर्या दोघांनी पण छान एन्जॉय केलं तिथे पण आम्ही होतो 2-3 तास, छान मस्त एन्जॉय केलं. आणि आजचा छोटा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा. धन्यवाद.